हे आहे मित्रांनो राजस्थानची थंडी आणि विजिबिलिटी बघा किती लो आहे. 5-6 मीटर फक्त विजिबिलिटी. तर राजस्थानमध्ये गरमी सुद्धा असते आणि थंडी सुद्धा अशा प्रकारे असते बघा. तर मित्रांनो आता थंडीचे दिवस आहेत आणि आपण जर ड्रायव्हिंग करत असाल तर फोग खूप असतं आणि फोगसाठी एक काम करा. या ठिकाणी आपल्याला डिफ्रोस्टर दिलेला असतो, डिफ्रोस्टर. तर तो डिफ्रोस्टर ऑन करा आणि आपली हेडलाईट लो बीम मध्ये लावा. तर मित्रांनो आपली हेडलाईट लो बीमवर लावण्याचं कारण आहे, मी आता तुम्हाला दाखवतोय. आता मी हाय बीम लावून दाखवतो बघा. हाय बीमवर एवढं जास्त प्रमाणात रिफ्लेक्शन लाईट्स होतं, त्यामुळे आपल्याला पुढचं काहीच दिसू शकत नाही. त्यामुळे आपण मित्रांनो लो बीमवरच चाला आणि सावकाश गाडी चालवा, कारण या दाट धुक्यामध्ये आपल्याला पुढचं काही दिसत नाही जोपर्यंत आपल्याला कोणताही रिफ्लेक्टर येत नाही किंवा कोणत्या गाडीची लाईट दिसत नाही. तर हे बघा मित्रांनो, आता विजिबिलिटी तर 5 मीटर काय 3 मीटरपेक्षा सुद्धा कमी आहे आणि हे असे काय आपल्याला रिफ्लेक्टर दिसतात. त्यांच्या आधाराने रोड साईड स्ट्रीप ज्या असतात आपल्याला रोडवर दिसतात, त्यांच्या आधारे आपण गाडी चालवायची आहे. आणि थंडीच्या आणि धुक्याच्या टाईममध्ये तर गाडी चालवताना खूप काळजी घ्या, कारण कोणतीही गाडी नजर चुकीने आपल्या ट्रॅकमध्ये सुद्धा येऊ शकते. आणि मित्रांनो डिफ्रोस्टर मी तुम्हाला दाखवतो. डिफ्रोस्टर कोणता असतो, हा डिफ्रोस्टर असतो. तर याला मी सेट केलेला आहे. तर यानं काय होतं, डॅशबोर्डवरचा जो ब्लोअर असतो तो ऑन होतो आणि आपल्या ग्लासवर आतमध्ये जे धुकं जमतं ते जमू देत नाही, त्यामुळे आपल्याला क्लिअर विजिबिलिटी येऊ शकते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या पुढची जी गाडी आहे त्या गाडीला रोडचा ट्रॅकसुद्धा समजत नाही आहे, त्यामुळे ती कधी आपल्या लेफ्ट साईडमध्ये कधी आपल्या राईट साईडच्या ट्रॅकमध्ये जाते. त्यामुळे धुक्यामध्ये फास्ट जायची काही गरज नाही आहे, पण ऑलरेडी आपल्याला विजिबिलिटी कमी असल्यामुळे आपल्याला पुढचं काही क्लिअर दिसू शकत नाही. त्यामुळे आपण थोडं शिस्तात जा, किंवा जर तुम्हाला थांबून जायचं असेल तर पूर्ण रोडच्या साईडला गाडी पार्क करून सेफ ठिकाणी पार्किंग इंडिकेटर लावूनच थांबा.